तर आधीचं सगळ्यांना हाय आणि सगळ्यांचे आपल्या सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि सर्वांना माझ्याकडून खम्मा गणी. तर तुम्ही म्हणाल आज खम्मा गणी का? आज आपण मस्त चमचमीत चविष्ट एम्मेमी राजस्थानी चटणी घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघतच आत दिसायलाच अतिशय सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी बरं का. तर चला मग किचन मध्ये जाऊ. रेसिपी आणि साहित्य दोन्ही पण बघू. तर इथे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. कांदे आहे, टमाटर आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, परत लसूण आहे आणि मसाल्यामध्ये लाल तिखट, धने पावडर, जिरा पावडर आणि हळद आणि मीठ. आणि ह्या चटणीमध्ये मी दही सुद्धा घेतलेले. जेव्हा मी फोडणी दिली तेव्हा मी दही टाकलेलं आहे. तर ह्या चटणीमध्ये मी दही सुद्धा घेतलेले. तर मी कांद्याची पेस्ट करून घेणार आहे, टमाटरची पेस्ट करून घेणार आहे, लसूणची पेस्ट करून घेणार आहे, कोथिंबीर आणि मिरची हे पण वाटण करून घेणार आहे. ते सगळं मी वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे व्हिडिओ मध्ये नाही दाखवलं पण हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर मस्त वाटून घ्या. तर चला मग गॅस ऑन करू, कढाई ठेवू, कढाईमध्ये तेल टाकून मस्त फोडणी देऊ. तर तेल टाकलेलं आहे. आता जिरे टाकलेले आहेत. मस्त जिरे तडतडले की कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता तडतडला की आता कांद्याची पेस्ट केलेली ती टाकून घेऊ आणि पूर्ण कच्च पण जाऊसपर्यंत तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये आपल्याला कांदे मस्त परतून घ्यायचे आहेत. आणि पाठीमागे मी भोकरी वरणचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की जाऊन बघा. तर छान कांदे परतलेले आहेत तेलामध्ये. आता लसूणची पेस्ट पण टाकून घेऊ फोडणीमध्ये आणि खमंग सुगंध येऊपर्यंत लसूणची पेस्ट पण आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. तर आता कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे पण आपण वाटण करून घेतलेले ते पण फोडणीमध्ये टाकून घेऊ आणि हे पण मस्त फोडणीमध्ये म्हणजे तेलामध्ये परतून घेऊ. आणि आपण टमाटरची पेस्ट करून घेतलेले ते पण आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे. तर हे पण छान तेलामध्ये परतून घेऊ. आणि आता आपल्याला सगळे एकामागे एक मसाले टाकायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही आता आपल्या चॅनलवर नवीन आहेत म्हणजे आपला व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात, नवीन आहेत आतापर्यंत, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. परत व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग सगळे एकामागे एक मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. तर खरंच खूप चविष्ट होते ही चटणी, नक्की एकदा ट्राय करा. आणि ही चटणी तुम्ही चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, भाता बरोबर खा, खूप मस्त होते ही चटणी. तर सगळे छान तेलामध्ये परतून घेऊ. मस्त सुगंध येत आहे लसणाचा, कांद्याचा, कढीपत्त्याचा. तर आता वेळ येते दहीची. तर सगळे मसाले छान परतले की लास्टला दही टाकून घ्यायचं आहे. ये बात सुंदर. आणि थोडंसं मी पाणी टाकत आहे कारण हे मसाले छान आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. थोडं टाकायचं आहे पाणी. तर छान मिक्स करून घेऊ. थोडा वेळ झाकण ठेवून चटणी छान वाफून घेऊ. तर वा, मस्त सगळे मसाले शिजलेले आहेत आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर क्या बात आहे, मस्त येत आहे. तर चला मग आता कोथिंबीरची वेळ येते, कोथिंबीर टाकून द्या. तर ही आपली राजस्थानी चमचमीत चविष्ट एम्मेमी चटणी बनून रेडी आहे.